श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्वजण अगदी नित्यनियमाची स्वामी सेवा ही अगदी न चुकता रोज करत असतो. या नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे रोज क्रमशः 3 अध्याय हे वाचायला सांगितले जातात. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला 11 माळी जप हा अगदी रोज नित्यनियमाने करायला सांगितला जातो आणि त्याप्रमाणे ही सेवा आपण अगदी रोज करत असतो. आपल्यापैकी ज्या गृहिणी असतील त्यांना तर वेळ मिळत असेल त्याप्रमाणे नित्यसेवा ही स्वामींची त्या करत असतील. पण ज्या महिला या जॉब करतात आणि त्यांना वेळेअभावी स्वामींची नित्यसेवा करायला जमत नाही किंवा 11 माळी जप करायला सुद्धा जमत नाही, तसंच जे पुरुष आहेत त्यांनासुद्धा काही कामं असतात, जॉब असतो, या सगळ्या कारणांमुळे त्यांनासुद्धा 11 माळी जप करायला हा जमत नाही. तर अशा महिलांना किंवा पुरुषांना नित्यनियमाने 11 माळी जप करायला हा जमत नाही, तर त्यांनी स्वामींची सेवा ही कशी करायची, स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कसा करायचा याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला ही जी स्वामींची नित्यसेवा करायला सांगितली जाते त्यामध्ये 11 माळीचा जप हा का करायला सांगितला जातो. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये 11 माळीचा जप करण्याला काय महत्त्व आहे, या 11 माळी आपल्याला कशासाठी जप करायला सांगितल्या जातात आणि ज्यांना या 11 माळी जप करायला जमत नाही किंवा ज्यांच्याकडे जपमाळच नाही, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करायला फारसा वेळ हा ज्यांना नाही त्यांनी जप कसा करावा याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामींचा जप करायला सांगितला जातो कारण स्वतः स्वामी म्हणतात की जो माझा जप करेल त्याला मी निरंतर जपेल. म्हणजेच जो स्वामींचं नाव घेईल, स्वामींचे नामस्मरण करेल त्याला स्वामी हे आयुष्यभर जपतील. त्याचे संरक्षण स्वामी स्वतः आयुष्यभर करत असतात. नामस्मरण म्हणजे काय, तर स्वामींचे नाम हे अखंडपणे आपल्या मुखातून आपण घेत राहणं हे होय. स्वामींच्या नावाचा जप करणं हे होय. स्वामींचं नामस्मरण करणं ही खूप मोठी सेवा आहे. मग तुम्ही इतर कुठलीही सेवा जरी तुमच्याकडनं होत नसली, यामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण जरी तुमच्याकडनं होत नसले, गुरुचरित्राचं पारायण जरी तुमच्याकडनं होत नसलं, स्वामींची नित्यसेवा सुद्धा अगदी रोज तुमच्याकडनं होत नसली तरी सुद्धा जरी तुम्ही स्वामींचं अखंडपणे दिवसभर नामस्मरण करत राहिलात तर यामध्येच तुमची खूप मोठी सेवा ही होत असते. नामस्मरणाच्या सेवेमध्ये प्रचंड ताकद आहे आणि म्हणूनच इतर कुठलीही सेवा जरी आपल्याकडनं होत नसली तरी आपण स्वामींचं नामस्मरण हे सतत करत राहिलं पाहिजे. नामस्मरणाच्या सेवेमुळे असाध्य गोष्टी या साध्य होत असतात. आपण स्वामींचं नामस्मरण करतो म्हणजेच काय, तर आपण स्वामींना त्यांच्या नावाने सतत हाकही मारत असतो आणि आपण अशी सतत स्वामींना हाक मारत राहिल्याने स्वामी नेहमी आपल्या मदतीसाठी कायम धावून येत असतात. स्वामींचं लक्ष हे आपल्यावर कायम राहत असतं आणि तसंच स्वामींचं नामस्मरण करत राहिल्याने आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जीही तयार होत असते. स्वामींचं नामस्मरण करत राहिल्याने आपल्या भोवती स्वामींचे सुरक्षा कवच हे तयार होत असतं. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपण स्वामींचं नामस्मरण करत राहिलो तर स्वामी समर्थ बघत असतात की माझा कोणता भक्त अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने आणि पूर्ण मनापासून मला हाक मारत आहे, माझं नामस्मरण हे करत आहे. आणि अशा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने नामस्मरण करणाऱ्या भक्ताला स्वामी समर्थ महाराज हे नक्कीच आशीर्वाद देत असतात, त्याच्या पाठीशी कायम उभे असतात. तर असं हे स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचं महत्त्व आहे. हे तर आपण बघितलं की स्वामींच्या नामस्मरणाचं काय महत्त्व आहे. आणि आता आपल्याला स्वामींच्या नित्यसेवेमध्ये 11 माळीचं जप का करायला सांगितला जातो हेच आता आपण बघूया. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये या 11 माळी जपाचं एक वैशिष्ट्य आहे. या 11 माळी जपामध्ये आपल्याला पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी करायची असते, तर दुसरी माळ ही आपल्या मातासाठी म्हणजे आपल्या आईसाठी करायची असते आणि तिसरी माळ ही आपल्या पित्यासाठी म्हणजेच आपल्या वडिलांसाठी करायची असते, तर चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी करायची असते. यामध्ये पहिली माळ जी आपल्याला आपल्या गुरूंसाठी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांसाठी करायची आहे आणि चौथी जी माळ आहे ती आपल्याला पितृदोषांचा कुठलाही त्रास होऊ नये, आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी करायची आहे. या झाल्या 4 माळी आणि 5वी माळ काम, 6वी माळ क्रोध, 7वी माळ लोभ, 8वी माळ मोह, 9वी माळ मद आणि 10वी माळ मत्सर. हे जे आपले षडरिपू आहेत हे षडरिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये अडचणी निर्माण करत असतात, आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम हे करत असतात. हे जे षडरिपू आपल्यामध्ये असतात, आपल्या शरीरामध्ये हे जे वाईट गुण दोष असतात हे घालवण्यासाठीच आपल्याला या 5 ते 10 माळी जप करायच्या असतात. आणि या षडरिपूंपासून आपली सुटका व्हावी, आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये सेवा करत असताना कोणत्या अडचणी या येऊ नयेत याकरता या 5 माळी आपल्याला करायच्या असतात.
आणि त्यानंतर फक्त 11वी माळ ही आपल्याला आपल्या स्वतःसाठी करायची असते, कारण आपली पायरी ही 11वी आहे. आपण जेव्हा या 11 माळी जप करतो तेव्हा गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ ही आपल्याला त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते आणि त्यानंतरच आपले काम हे पूर्ण होत असते. आणि म्हणूनच या 11 माळी जप आपल्याला करायला सांगितल्या जातात. तर याप्रमाणे स्वामींच्या नित्यसेवेमध्ये या 11 माळी जपाचं असं वेगळं महत्त्व आहे. तर याप्रमाणे 11 माळी जपामध्ये आपल्याला पहिली माळ ही आपल्या स्वामींसाठी करायची असते, दुसरी माळ आपल्या आईसाठी करायची असते, तिसरी माळ आपल्या वडिलांसाठी करायची असते आणि चौथी माळ ही आपल्या पितरांना सद्गती लाभावी याकरता करायची असते. आणि 5, 6, 7, 8, 9, 10 या ज्या माळी आहेत त्या आपल्यातील वाईट गुणदोष, आपले जे षडरिपू आहेत त्यातून आपल्याला सुटका मिळावी यासाठी करायच्या असतात. आणि त्यानंतर 11वी माळ ही आपल्याला आपल्या स्वतःसाठी करायची असते. तर याप्रमाणे या 11 माळी जप आपल्याला करायच्या असतात. पण कसं आहे की प्रत्येकालाच या 11 माळी जप करणं काही शक्य होत नाही. जॉबमुळे म्हणा किंवा गृहिणी असलेल्यांना सुद्धा काही सांसारिक अडचणी येतात, मुलाबाळांमुळे काही जमत नाही. तर अशा वेळेस आपण स्वामींचा जप हा कसा करायचा हेच आता आपण बघूया. बऱ्याच जणांना वेळ नसतो 11 माळी जप करायला. तर अशा वेळेस ज्यांना खरंच वेळ नाही तर त्यांनी स्वामींची एकच माळ ही पूर्ण श्रद्धेने, मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने ही करायची आहे, म्हणजे की ती स्वामींच्या चरणाशी पोहोचलीच पाहिजे. कधी कधी वेळ नाही म्हणून 11 माळी जप करायला काही जण बसतात, पण अतिशय फास्ट आणि काहीतरी सेवा ही आपल्याला करायची आहे म्हणून, नुसतं काहीतरी करायचं आहे म्हणून करायचं आहे या भावाने 11 माळी जपाला बसतात. पण खरं तर पूर्ण मन लावून त्या 11 माळी जप काही त्यांच्याकडनं होत नाही. कारण का तर त्यांचं अर्धचित्त हे त्या माळेमध्ये असतं, त्या सेवेमध्ये असतं, तर अर्धचित्त हे त्यांच्या इतर कामांमध्ये असतं. आणि असं हे मन न लावून आपण जर सेवा केली तर ती सेवा आपली स्वामींपर्यंत कधीच पोचत नाही. त्यापेक्षा 11 माळी जप करण्यापेक्षा एकच माळ करा, पण ती पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भक्तीने तसंच मन लावून करा. या पद्धतीने तुम्ही एक माळ जरी केली तरी ती सेवा तुमची स्वामींपर्यंत नक्कीच पोचेल. तर याप्रमाणे ज्यांना 11 माळी जप करायला शक्य होत नाही त्यांनी स्वामींची एक माळ केली तरी सुद्धा चालेल, किंवा ज्यांना ही एक माळ करायला सुद्धा जमत नाही तर त्यांनी दिवसभर अखंडपणे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे आपल्या मनामध्ये केलं. आपण जे काही काम करत आहोत, जसे की महिला स्वयंपाक करत असताना स्वामींचं नामस्मरण करू शकतात, किंवा इतर दुसरं काही काम करत आहेत, झाडू मारत आहेत, लादी पुसत आहेत, तेव्हा सुद्धा स्वामींचं नामस्मरण हे करू शकतात. तसंच जॉबला जाणाऱ्या महिला किंवा पुरुष हे सुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा त्यांच्या स्वामींचं नामस्मरण हे त्यांच्या मनामध्ये करू शकतात. किंवा जे जॉबला जात आहेत त्यांना जेव्हा मध्ये 5 ते 10 मिनटं जर वेळ मिळेल तर त्या वेळेमध्ये सुद्धा ते स्वामींचं नामस्मरण हे 5 मिनटंसुद्धा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करू शकतात. आणि तसंच ज्यांच्याकडे जपमाळा नाही तर त्यांनी एक वेळ लावून स्वामींचं नामस्मरण हे करायचं आहे. जसं की 5 मिनटं, 10 मिनटं, ज्याप्रमाणे आपल्याला वेळ आहे त्याप्रमाणे वेळ ही लावून द्यायची आहे आणि त्याप्रमाणे 5-10 मिनटं स्वामींचं नामस्मरण हे पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भक्तीने तसंच मन लावून करायचं आहे. स्वामींचं नामस्मरण तुम्ही कधीही, कुठेही, केव्हाही करू शकता. स्वामींचं नामस्मरण करण्याला कुठलंही बंधन नाहीये आणि म्हणूनच वेळच नाही स्वामी सेवा करायला, 11 माळी जप करायला सुद्धा वेळ नाही असं काहीही कारण न देता तुम्ही स्वामींचं नामस्मरण कुठेही करू शकतात, केव्हाही करू शकतात. अगदी कुठलीही सेवा तुमच्याकडनं होत नाहीये तर अशा वेळेस तुम्ही स्वामींचं नामस्मरण अगदी 5 मिनिटं, म्हणजे तुम्ही कुठलंही काम करत असाल तेव्हा सुद्धा केलं, पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण मनाने केलं तरी सुद्धा चालेल. इतर कुठल्याही सेवेपेक्षा ही सेवा तुमची खूप मोठी सेवा होईल आणि या सेवेमुळेच स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील. तुम्ही जरी 5 मिनिटंही स्वामींचं नामस्मरण पूर्ण मनाने घेतलं तर स्वामी कायम तुमच्यावर कृपादृष्टीही ठेवतील. स्वामी तुम्हाला कायम जपतील. पूर्ण श्रद्धेने, मनाने स्वामींचं नामस्मरण करणाऱ्या भक्ताच्या पाठीशी स्वामी कायम ठामपणे उभे असतात. आणि म्हणूनच वेळ नाही ही सबब पुढे न करता तुम्ही केव्हाही तुमच्या कामामध्ये असताना सुद्धा स्वामींचं नामस्मरण हे या पद्धतीने करू शकतात. याप्रमाणे काम करत असताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल तर तुमच्या 11 माळी कुठे होऊन जातील हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. तर याप्रमाणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की स्वामींचं नामस्मरण करण्याचं काय महत्त्व आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप हा का करावा, 11 माळीचा जप हा कशासाठी करावा याबद्दलची संपूर्ण माहिती ही आपण बघितली आहे. आणि ज्यांना खरंच 11 माळी जप करायला वेळ नाही किंवा ज्यांच्याकडे जपमाळा नाही तर त्यांनी काय करायचं याबद्दल सुद्धा मी तुम्हाला, स्वामींचा जप हा कसा करायचा याबद्दल सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि आता या छोट्याशा पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.